भोगावती सहकारी साखर कारखान्यावरील वाढत असलेलं कर्ज आणि व्याजाच्या बोजामुळे कारखान्याचं आर्थिक कंबरडं मोडलंय। असं असताना भोगावती साखर कारखान्यावर स्वीकृत संचालकांची नेमणूक केली जाते, त्यातून नेमकं साध्य काय केलं जातंय असा प्रश्न सभासदांमधून विचारला जातोय। कधी काळी देशात अग्रस्थानावर असलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याची सध्याची अवस्था दयनीय झाली आहे। कारखान्यावर असलेलं 450 कोटीहून अधिक कर्ज आणि त्यावरील व्याज यामुळे कारखान्याची अवस्था व्हेंटिलेटरवर असताना स्वीकृत संचालक निवडीचा नवा फंडा समोर आलाय। भविष्यातील राजकीय अस्तित्वासाठी दुसऱ्या फळीतील मंडळींना जपण्यासाठी हा प्रकार केला असल्याच्या चर्चेला भोगावती परिसरात उधाण आलंय। कारखान्याच्या आर्थिक अडचणी वाढत असून स्वीकृत संचालक नेमणुकीचा हा अट्टहास कोणासाठी केला जातोय असा प्रश्न सभासदांमधून विचारला जातोय। कारखाना एवढा अडचणीत आहे की सध्या स्थितीला कारखाना चालवा द्यायच्या अशा चर्चा सुद्धा भागामध्ये चालू आहेत आणि अशामध्ये हे स्वीकृत संचालक घेऊन ही लोक या ठिकाणी काय साधणार आहेत। कोट्यावधीच्या कर्जाचे व्याज सुद्धा या ठिकाणी परतफेड होत आहेत। मग मला म्हणायचं आहे, आम्हाला आता या ठिकाणी असं वाटतंय की या संचालक मंडळाने झालेल्या या कर्जाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून एकतरीने राजीनामा द्यावा आणि कारखाना सभासदांच्या ताब्यात परत देऊन सभासद कोणाला निवडायचे ते निवडू द्यात आणि कारखाना कसा चालवायचा हे सभासद ठरवतील। परंतु यांचा चाललेला हा कारभार एकंदरीत चुकीच्या दिशेने चालला। सध्या कारखान्यामध्ये 25 संचालकांचं मंडळ कार्यरत आहे। प्रत्येक संचालकाला मासिक भत्ता म्हणून दरमहा 10,000 रुपये आणि इतर खर्च दिला जातो। यामध्ये स्वीकृतांचीही भर झाली आहे। कारखान्याचं कर्ज, त्यावर द्यावं लागणारा व्याज 3 कोटी रुपये, कामगार पगार असं महिन्याला 7.5 कोटी रुपयांची जोडणी कारखान्याला करावीच लागतेय। अशा काळात स्वीकृत संचालकांवर खर्च करणं कारखान्याला परवडणारं नसल्याचं मत सभासदांमधून व्यक्त होतंय।